आपण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा बघितलं असेल, ब्रिजेस कोसळण्याच्या घटना बघितल्यात. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा कोसळण्याची घटना बघितली आहे. यामधून आपल्याला एकच दिसतं की ज्या ठिकाणी ते काम चालू होतं त्या कामावर दुर्लक्ष असल्यामुळं, ते काम कोणत्या क्वालिटीचं होतं याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळं ते उभारणी झाली आणि तो पुतळा कोसळलेली घटना घडली. आता खरोखर महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मेट्रो 2B काम चालू आहे मानपूर महाराष्ट्रनगरमध्ये. आपण या ठिकाणी बघितलं तर हे सगळं स्टील सगळं बाहेर आलेलं आहे आणि सगळ्या भेगा पडलेल्या आहेत. पूर्ण काम झालेलं नाही तोपर्यंत अशी जर अवस्था असेल तर हे कोणत्या क्वालिटीचं काम या ठेकेदाराने केलेलं आहे यावर आपण पाहू शकतो. आणि पुढे जाऊन हा भरपूर मोठा धोका होऊ शकतो. एखादी दुर्घटना घडली तर हजारो लोक या ठिकाणी जीव गमावू शकतात. चुना घालावा. आता सध्या फक्त चुना लावलाय आम्ही, नंतर त्यांना आम्ही काळही फासू आणि त्यांच्यावर कायदेशीर FIR घेण्याची मागणी सुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेत आहे. यावर जर कारवाई झाली नाही, गुणवत्ता असलेल्या ठेकेदारांना काम दिलं पाहिजे. अशा घटना वारंवार घडत असताना सुद्धा आपलं प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नाही. हे खरं तर महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव आहे. तरी सळ्या बाहेर निघालेल्या काय लोकांची मागणी आहे? कारण महाराष्ट्र नगरमध्ये मेट्रोचं काम सुरू होतं हे आम्हाला खरोखर अभिमानास्पद आहे. परंतु मेट्रोचं काम सुरू होत असताना त्या मेट्रोसोबत येणारे काही विषय आहेत जे त्याचे कामाचा दर्जा त्याबाबत वेळोवेळी इथे आम्हाला लोकांना त्रास होत असताना देखील आम्ही लोकांनी, इथल्या स्थानिक लोकांनी ते मान्य केले. परंतु इथं आता जे पिलर उभे करत आहेत किंवा जे गटर आहेत ते गटरमध्ये पूर्ण स्टील बाहेर आलेले आहेत. त्याबद्दल सर्व नागरिकांच्या मनात भीती आहे. कारण आज 8 महिने नाही झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय, इथे ब्रिज कोसळत आहेत. त्यामुळे लोक इथले भयभीत झालेत. लोकांना वाटतं की बाबा यातून की मला कुठेतरी मार्ग काढावा. त्यासाठी इथले स्थानिक लोक सर्व स्थानिक पक्षाकडे गेले होते. त्यांनी आवाज न उठवल्यामुळे आम्हाला आज कालच आम्हाला माहिती कळाल्यानंतर आज आम्ही आंदोलन घेतलं.